कर्जत तालुक्यातील रवळगाव या ठिकाणी रमजान निमित्त मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। कर्जत तालुक्यातील रवळगाव येथील रहिवासी नगरचे प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक मोहन रासकर आणि परिवाराच्या वतीने सामाजिक सलोखा जपण्यासाठी रमजान महिन्याचं औचित्य साधत मुस्लिम बांधवांना रवळगावातील मस्जिदमध्ये इफ्तार पार्टी देण्यात आली। यावेळी रवळगाव येथील मुस्लिम बांधव तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळी बोलताना हरिभक्त परायण मनोहर रासकर म्हणाले, मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यात त्यांचे उपवास असतात। आपण देखील समाजाचे काहीतरी देणे लागतो, म्हणून हिंदू मुस्लिम एक आहे या भावनेतून आपल्या मुस्लिम बांधवांकरिता इफ्तार पार्टीचे आयोजन करत आम्ही रमजान ईदची एक भेट दिली आहे। समाजात इतरांनी देखील असेच सामाजिक उपक्रम राबवत हिंदू मुस्लिम ऐक्याचा एक आदर्श समाजापुढे घडवला पाहिजे। त्या अनुषंगाने सामाजिक एकोपा आणि सलोखा जपण्यासाठी यांसारख्या उपक्रमांचे आयोजन करणं काळाची गरज आहे। मुस्लिम बांधवांना त्यांच्या पवित्र रमजान सणाचं औचित्य साधत शुभेच्छा देण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे असं सांगितलं। तर या इफ्तार पार्टीचं नियोजन करणाऱ्या रासकर परिवाराचे रवळगाव येथील मुस्लिम बांधवांनी आभार मानले। आज रोजी आमच्या रवळगाव नगरीमध्ये चालू असलेला मुस्लिम समाजाचा उत्सवामध्ये जवळपास सर्व ही बांधव एक महिना अत्यंत उन्हाळा असून सुद्धा पवित्र अशा ठिकाणी उपासना करून परमेश्वराची आराधना करतात किंवा ही आपल्या समाजासाठीच नाही तर आपण टाकलेली ही संपूर्ण जबाबदारी ही संपूर्ण समाजाच्या नाही तर संपूर्ण लोकांच्यासाठी असाव्या म्हणून हा दुवा ते मागत असताना खऱ्या अर्थकारणानं पाणी न पिता उपवास करणं इतकं सोपं नाही, परंतु एक चांगल्या प्रकारचं काम करत असताना पारमार्थिक क्षेत्रामध्ये करत असताना आज जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं निश्चित भगवा हा पताका हिंदूची नाही परंतु हिंदू मुस्लिम एकत्र काम करण्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर नुकतीच पार पडलेली पैठणची दिंडी, त्या पैठणच्या दिंडीमध्ये एक नंबरचा मान ह्या ठिकाणी वायरा ठिकाणच्या मोहम्मद बाबांचं पताक पांढरं पताक निशाण पाहिल्यानंतर त्याला सगळ्यांनी मानवंदना दिली। आणि याचा अर्थ असा की बुवा हिंदू मुसलमान एकत्रित करून, कारण ज्ञानेश्वरीमध्ये जसं ज्ञानेश्वर माऊली आहे तसंच कुराण वगैरे करत असताना संपूर्ण राम भक्त करत असताना याच्यामध्ये संपूर्ण समाज हा देशासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एकत्र येण्याचं माध्यम, फक्त समाज जरी वेगवेगळा असला तरी भावना एकच आहे, परमेश्वरापाशी एकच प्राप्ती आहे। म्हणून अशा प्रकारचं उपासना करणारे आमच्या रवळगावमधील संपूर्ण समाजात अत्यंत सगळ्या आमच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये भरभरून सहकार्य असतं। म्हणून आपणही त्या ठिकाणी कुणीतरी कोणाचं देणं लागतो, भाऊ म्हणायचं, परंतु भावाच्या सुखाने दुःखामध्ये सहभागी होणे गरजेचं आहे। म्हणून आमच्या रवळगाव नगरीचं भूषण सर्वांचं आदरणीय पर्वत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मोहन तात्या रासकर हे नगरमध्ये सुद्धा आणि तर रवळगावच्याच मुंबई नव्हे तर मुसलमान नव्हे तर संपूर्ण नगरच्या समाजामध्ये सुद्धा मोठा त्यांचं योगदान होईल। म्हणून आपण बाहेर करत असताना आपल्या गावाचं सुद्धा काहीतरी असतं म्हणून त्यांनी या ठिकाणी संदेश दिला आणि म्हणून आमच्या संत श्रीमंत श्रीवत्ता महाराज पायी दिंडी सोहळा या वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एक त्यांचा थोडासा एक फुल नाही पण फुलाची पाकळी म्हणून त्यांना लाल पुकार देण्याचा फळ घेऊन करण्याचा कार्यक्रम घेतला। खऱ्या अर्थानं आमचं सुद्धा भाग्य मोठं आहे, कारण प्रत्येक ठिकाणी अन्नदान करत असताना याच्या का असावं लागतो ह्या सर्वांचे आशीर्वाद हे आमच्या गावालाच नाही परिवारालाच नाही तर संपूर्ण देशाला सार्थक लागतील आणि यांच्याच पायावर पाय ठेवून संपूर्ण समाज एकत्रित येण्याचं काम हे सर्व करतील म्हणून या ठिकाणी आजच्या मुहूर्तावरती त्यांना पर्वत उद्योग समूहाच्या वतीनं संत शिरोमणी सावता महाराज वारकरी सेवा मंडळाच्या वतीनं सर्व कुटुंबियांना त्यांच्या परिवाराला या ठिकाणी मनापासून लाख शुभेच्छा देतो। धन्यवाद। प्रतिनिधी मोहम्मद पठाणसह नय्यूम पठाण, न्यूज टुडे 24, कर्जत, अहमदनगर।